अरे बापरे, किती मोठी बिल्डिंग आहे ही. या बिल्डिंगमध्ये तर माझं अख्खं गाव बसल. एवढी मोठी बिल्डिंग कुठं आहे मित्रांनो? तर चला तुम्हाला दाखवतो मी आज. चारही बाजूनी सारखी दिसते, जिकडून बघावं तिकडून बघावं चारही बाजूनं सारखीच बिल्डिंग आहे. हाय गाईज, आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मनात आलं की चला आज एक आपण ब्लॉग बनवू, आणि ब्लॉगमध्ये नाही का कामावर जाता जाता म्हणलं चला गाडीवरती व्हिडिओ ब्लॉग बनवू आणि तुम्हाला सर्वांना दाखवावं की आज कामावरती जाताना काय काय नाही का बिल्डिंग्स वगैरे, त्याच्यानंतर ट्रॅफिक सिग्नल, मोठमोठ्या बिल्डिंग तुम्हाला दाखवू. तर चला, भाऊ आलेला आहे, गाडी बसून आपण निघू कामाकडं. तर चला मित्रांनो, समोर आली पप्पाची परी आणि JCP. अरे बापरे, रिक्षा पण आलाय. आणि पुढं बघा अरुंद रस्ता आहे, तर त्या रस्त्यावरती तुम्ही बघू शकता पुढून इर्टिका यायला. तर मित्रांनो, आता आपण आलो 17.5 नळीमध्ये. तर हे 17.5 नळी नाव कशामुळे पडलेलं काय माहीत नाही, पण 17.5 नळी ह्या एरियाचं नाव आहे. आणि इथं बघा, हे तुम्ही छत्री बघितले ना, जिओ, एअरटेल, VI हे सगळे सिम कार्ड जे आहेत इथं पोर्ट करून मिळतात. त्याच्यानंतर आता हे बघा, या झाडाखाली इकडे ह्या वट्ट्यावरती नाही का आपले मित्रमंडळी वगैरे हे इकडे पानटपऱ्या येतात. इकडे आपले मित्र वगैरे बसलेले असतात. आपल्याला जर कधी माणसं कमी पडले तर आपण इकडून माणसं घेऊन जातात कामावरती. तर आता आपण पुढं बघा, ॲमनोरा सिटी आहे, आणि हे जे 17.5 नळी आहे इथले जे माणसं आहेत त्यांच्या महिला जे आहेत बायका, ह्या मोठमोठ्या सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यामध्ये कामाला जातात बायका. तर त्यांचं पण मस्त चालू आहे म्हणा. बायकांना मस्त घरकामं वगैरे, स्वयंपाक धुणं भांडे याची कामं लागली करतात. आणि ह्या VIP लोकांच्या बायका ज्या आहेत त्यांना कामाचे कटाळे येतात म्हणून हे घरकामं करत नाहीत, घरचे हे बाहेरच्या लोकांकडून करून घेतात. तुम्हाला जी मी स्टार्टिंगला बिल्डिंग दाखवली होती तेव्हा ती समोरची बिल्डिंग आहे. तर ही बिल्डिंग खूप मोठी बिल्डिंग आहे, जवळपास नाही म्हणलं तरी 10 ते 12 एकरमध्ये ही बिल्डिंगचा एरिया आहे. आणि जवळपास आपला अख्खा तालुका म्हणा ह्या बिल्डिंगमध्ये बसेल एवढी मोठी बिल्डिंग आहे. आणि जवळपास नाही म्हटलं तरी 35 मजली बिल्डिंग असेल. ही खूप मोठी बिल्डिंग आहे. आणि आम्ही आता जाता ही बिल्डिंग बघत आहोत. जबरदस्त सीन वाटते बघायला नाही का, डोळ्यामध्ये सामावतच नाही एवढी मोठी बिल्डिंग आहे मित्रांनो. VIP लोकांची अलग दुनिया असते, एकदम VIP राहणं खाणं सगळं म्हणा नाही का, एकदम स्टाईल त्यांची वेगळीच असते आपल्यापेक्षा नाही का, एकदम भारी. म्हणजे बघा, मोठमोठ्या बिल्डिंग, मोठमोठे अपार्टमेंट आणि गार्डन, स्कूल, मोठमोठे झाडं वगैरे, सिनेमा हॉल, बाजार फिजार सगळं त्यांना त्यांच्या सिटीमध्येच उपलब्ध असते. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे मुंडवा हडपसर रोड लगत. उजव्या साईडला हे मोठं कॉम्प्लेक्स दिसतंय ना, इथं नाही का तुम्हाला धपाटे खायचे असतील तर इथे या. एक नंबर धपाटे भेटतात मित्रांनो इथं खायला नाही का. आपल्या मित्राचं आपल्या हॉटेल ते एक नंबर जेवायला काय. आता आपण आलेलो आहेत मुंडवा हडपसर रोडला. तर आपल्याला रोड क्रॉस करून मुंडवाकडे जायचं आहे. काही काही टू व्हीलरवाले नाही का रॉंग साईडनं ब्रिजच्या वरून घालतात, पण तसं नाही करायचं. आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं आहे, फिरून पलीकडच्या रोडला जाऊन मुंडव्याला जायचं आहे. मुंडव्या चौकातून पुढं आपल्याला साईनाथ नगर, आणि साईनाथ नगरवरून वडगाव शेरी गावठाण इथं आपलं काम आहे, त्या कामावरती जायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, हे ब्रिजच्या खालून रस्ता काढलेला आहे. इथून लेफ्ट मारून नंतर पुढं डबल लेफ्ट मारून आपल्याला मेन रोडला लागायचं आहे इकडून. ते अशा प्रकारे बघा मित्रांनो, एकदम मस्त मजा येते या गाडीवरती फिरायला पुण्यामध्ये. तर हे बघा, इथून U-टर्न मारायचं आपल्याला. पुढं बघ गाडी येईल ती शिफ्ट, जाऊ दे. तर मित्रांनो, हे आहे बघा ब्रिज. हे ब्रिज कशामुळं आहे तर इकडं नाही का हडपसर रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यामुळे ह्या ब्रिजच्या खालून नाही का रेल्वे जातात हडपसर रेल्वे स्टेशनला, आणि तिथून पुन्हा स्टेशनला जातात. तर त्याच्यासाठी हा ब्रिज केलेला आहे. तर मित्रांनो बघा, मुंडव्या चौकामध्ये आल्याच्या नंतर 12 महिने ट्रॅफिक असते. एक दिवस 1 घंटा सुना नाही. रविवार असो का कोणताही वार असो, ट्रॅफिक 12 महिने असते. बघा हे ट्रॅफिक. आता मुंडवा चौक जो आहे ते सिग्नल पास केल्याशिवाय काय आपले ट्रॅफिक कमी होणार नाही. कारण तिथं इकडचं सिग्नल सुटणार की तिकडचं सिग्नल सुटणार, एक सिग्नल बंद एक सिग्नल सुटणार असं होत राहणार इथं. तोपर्यंत पिपिंग पॉम पॉम चालूच राहणार आहे मित्रांनो.
कारण कसं आहे ट्रॅफिकमुळं सगळ्यालाच जायला वेळ वेळ लागते आणि कामावरती टायमिंगवरती जाण्यासाठी लोक घाई गडबड करतात, इकडून तिकडून घालण्याचा गाड्या प्रयत्न करतात. तर बघा कसल्या गाड्या लागल्या तिथं, किती ट्रॅफिक आहे. हे पप्पाची बरी थांब मागं टॉक्सिन बाई. तर मित्रांनो हे बघा बाजूला इलेक्ट्रिक बस आहे PMPL. तर ही गाडी बसायला एकदम मस्त आहे बरं. पण वातावरणकुलित गाडी असल्यामुळं नाही का आपल्या गावाकडच्या माणसाला नाही बस वाटत, उलटे बिलटे येतात. त्याच्यामुळं आपल्या गावाकडल्या माणसाला नाही का त्या खिडक्यावाल्या गाडीमध्ये बसत जावा. तर मित्रांनो हे आलेलं आहे बघा मुंडवा चौक. इकडे लेफ्ट साईडला जातं आहे घोरपडीला, राईट साईडला जातं इकडं मांजरीला, आणि समोर जे जातं आहे तिकडं बायपासला, आणि आपण आलो हडपसरकडून. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता तुम्ही कसले ट्रॅफिक आहे. आणि ही इलेक्ट्रिक गाडी, गाडीला सस्पेन्स लय असते भयानक बरं. फक्त ब्रेक लागते. एक नंबर गाड्या आहेत त्या, म्हणजे ज्यांना उलट्या बिलट्या होत ना त्यांच्यासाठी. आणि मित्रांनो हे आहे बघा मुळामुठा नदीचं पात्र, आणि त्याच्यावरती हे ब्रिज आहे. मस्त गाड्या सनाट पळतात बघा. ह्या कसं पाहिलं गाड्या बुगाटी जाऊ दे जोऱ्यात. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत साईनाथ नगरला. साईनाथ नगरवरून आपल्याला जायचं आहे वडगाव शेरी गावठाण. तिथं कामावरती जायचं आहे. मित्राचा स्लॅब बांधायचा आहे, त्याच्याकडं माणसं नाहीत. तर ते देणार आहे आपल्याला 1200 रुपये हजेरी. काम झालं की लगेच पैसे खटाखट. तर आम्ही 4 जण चाललो कामावरती. काम करून द्यायचं, खटाखट पैसे घ्यायचे. लालपरी, टाटाची लालपरी, लयच ओढायला टाटाची लालपरी वा. हे बघा मंदिर वडगाव शेरे गावठाण मेन गाव इथं. आणि हे बघा आपल्या कामापाशी आलो तर पुन्हा आता इथंच लेफ्ट साईडला काम आहे आपलं. हे बघा, आणि हे आलं तर आपण कामापाशी समोर दिसतंय ना 3रा मजला स्लॅब बांधायचा आपल्याला तिथं जाऊन. तर मित्रांनो स्टील वगैरे सरळ करून कटिंग करून नंतर सर्व स्टील जे आहे वरती घेतलं आहे. आणि जेवण केल्याच्या नंतर आम्ही आता वरती आलो आहेत. आणि बघा हे एवढं स्लॅब झाला आहे बांधून, आणि दुपारून राहिलेला पूर्ण स्लॅब बांधायचा आहे. आणि एवढा स्लॅब पूर्ण बांधल्याशिवाय सुट्टी नाही, असं कामाचं नियोजन आहे आजचं. आम्ही दोघं खाली कटिंग करीत होतो त्यावेळेस वरती 2 जणांना पाठवलं होतं. त्यांना म्हणलं की तुम्ही 2 जण जाऊन जिना बांधा आणि भीमची कवरिंग जी आहे ती पूर्ण कवरिंग लावून घ्या. नंतर आपल्याला तेवढं टायमिंग कमी होईल आणि लवकर आपल्याला बांधून होईल स्लॅब, असं आम्ही ठरवलं होतं. तर जिना त्यांनी बांधला होता. तर मित्रांनो दुपारी जेवण वगैरे केल्याच्या नंतर आम्ही निवांत 2:30 वाजता उठलो आणि राहिलेलं जे काम होतं ते काम कंप्लीट करण्यासाठी आम्ही तयारीला लागलो. तर बघा मित्रांनो खूप मेहनत केल्याच्या नंतर आज हे पूर्ण स्टील बांधून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बांधलेला आहे स्लॅब. आणि वरती सुतार मिस्त्री पण आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे लाईट फिटिंगचं काम असतं ते करण्यासाठी हे बघा 2 जण नवरा बायको आलेले आहेत, बिहारीन. आणि ते 2 जण पाईपचं लाईट फिटिंग करून घेत आहेत. या माणसाची ती माहेरारू आहे. आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही किती मस्त बांधलेला आहे स्लॅब. आणि इकडं बघा क्रॉस बाल्कनी आहे. तर मित्रांनो आपण फक्त बरीच रिंग टाकल्यात, खाली नाही टाकल्या, कारण ATM पूर्ण संपलं होतं. ATMचा एक सुद्धा बार नव्हता. प्रत्येक कॉलममध्ये भीममध्ये रिंग टाकलेली आहे, फक्त टॉपला रिंग नाही टाकलेली. कारण रिंगा ज्या आहेत ATM संपलं होतं रिंग मारायला, तेवढेच कशा तरी कुठून तरी हुडकून नाही का ते वरती टॉपला रिंग बांधलेली आहे आपण. तर मित्रांनो अशापैकी छानपैकी कवरिंग वगैरे लावून झालेली आहे. आणि हे बघा इकडं आहे हागायचा खड्डा, संडास बाथरूम प्लस अटॅच आंघोळीचं बाथरूम. आणि तसंच तिकडं पण आहे बघा 2 संडास बाथरूम अटॅच आंघोळीचं बाथरूम. मित्रांनो आज इथं थांबतो आणि भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चालतंय, टाटा बाय बाय, ओके.